नमस्कार बालमित्रांनो, जिल्हा परिषद पुणे ऑनलाईन शिक्षण वर्गामध्ये आपणा सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 3री विषय मराठी पाठ क्रमांक 11 स्वच्छतेचे प्रसारक संत गाडगेबाबा या पाठाचा स्वाध्याय शिकणार आहोत. या पाठाची अध्ययन निष्पत्ती. प्रश्न पहिला, एका वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील 1. गाडगे महाराजांचा जन्म कोठे झाला? उत्तर, गाडगे महाराजांचा जन्म वऱ्हाडात शेंडगाव येथे झाला. 2. डेबूला कशाची हौस होती? उत्तर, डेबूला कोणतेही काम मनापासून करण्याची हौस होती. 3. डेबूचा जीव का तुटत होता? उत्तर, काबाड कष्ट करणाऱ्या लोकांचे दुःख दारिद्र्य पाहून डेबूचा जीव तुटत होता. 4. गाडगेबाबांची देवपूजा कोणती? उत्तर, रंजल्या गांजलेल्यांची सेवा हीच गाडगेबाबांची देवपूजा होती. प्रश्न दुसरा, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा. त्यातील 1 आकडा, लोकांचे कोणते वागणे डेबूला आवडत नव्हते? उत्तर, व्यसनामुळे कर्जबाजारी होणे, ऋण काढून सण साजरे करणे, देवाला नवस करणे, कोंबडे बकरे यांचे बळी देणे हे लोकांचे वागणे डेबूला आवडत नव्हते. 2. गाडगेबाबांनी मनाशी काय ठरवले? उत्तर, गाडगेबाबांनी मनाशी ठरवले की मी इतके कष्ट करीन की न बोलताही लोक माझे ऐकतील, त्यांच्यात सुधारणा होईल. 3. गाडगेबाबा कीर्तनातून काय सांगायचे? उत्तर, गाडगेबाबा कीर्तनातून सांगायचे, आपणच आपले भले केले पाहिजे. देव आपल्यातच आहे, त्याला जागं करा. 4. गावात वस्तीत जाऊन गाडगेबाबा काय करायचे? उत्तर, गाव वस्तीत जाऊन गाडगेबाबा तेथे खराटे, फावडे, घमेली मागवत मग सर्व गाव झाडून स्वच्छ करत. प्रश्न तिसरा, खालील वाक्यात कंसातील योग्य वाक्यप्रचार वापरा व वाक्य पूर्ण करा. पसार होणे, पायाखाली घालणे, जीव तुटणे, पळ काढणे, परवा करणे. 1. लोक पाया पडायला येताच गाडगेबाबा गर्दीतून पसार होत. 2. सहलीच्या दिवशी आम्ही गावाशेजारचा डोंगर पायाखाली घातला. 3. आम्ही जवळ जाताच खारीने पळ काढला. 4. माझा ताप लवकर कमी होत नसल्यामुळे आईचा जीव तुटत होता. 5. खेळताना मार लागला तरी मुले परवा करत नाहीत. प्रश्न चौथा, पुढील उत्तरे येण्यासाठी कोणते प्रश्न विचाराल? 1. बाबांनी स्वतः राबून कष्टून मदत मागून धर्मशाळा बांधल्या. प्रश्न पहिला, धर्मशाळा कोणी बांधल्या? प्रश्न दुसरा, बाबांनी धर्मशाळा कशा बांधल्या? स्वाध्याय.